आज कांदे टाकायला लेबरने नकार दिल्यानंतर आहे ना, स्वतः सूत्र हातात घेऊन टाक डायरेक्ट टोकऱ्या मागं टोकऱ्या, विषय नाही बरं का. तर मग इकडं आपलं आहे ना रेन पाईपावरचा शेवटचा प्लॉट आहे आणि ते कांदे काढायचं काम चालू आहे. आता तुम्ही कांदा पाहू शकता काय क्वालिटीचा आहे आपला कांदा. त्यात उन्हाचा एवढा तडाखा पडला ना, लेबर भेटणं पण खूप अवघड झालेलं आहे. आता इकून तिकून आपण ही टोळी गोळा करून आणली आणि आपण त्यांना 13,000 रुपये रेट दिला. तुमच्याकडे किती रेट आहे कांदा काढायला तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आपली शेवटची ट्रॉली आहे ना रेन पाईपावरची, ती आपण शेडमध्ये आणली बरं का. म्हणजे आपले आज कांदे काढून पूर्ण झालेले. आता आपण हे रेन पाईपावरचे कांदे जे कांदा चाळीत आणतोय ना, त्याची मागं लगेच आपण शॉर्टिंग करून आहे ना चाळ भरून टाकू राहिलोय बरं का. तर अशा प्रकारे कांदा लागवड मिशन 2025 आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आपलं कमीत कमी 100 टनाचं उत्पन्नाचं टार्गेट आहे. मग आता पाहू आपलं नेमकी उत्पन्न किती निघतं. जेव्हा आपले पूर्ण कांदे चाळीमध्ये येतील ना, तेव्हाच समजेल आपलं उत्पन्न आता किती निघणार आहे. तर मग आहे ना, आज लेबरनी पण गुलीगत धोका दिला हो. तर मग स्वतः सूत्र आपण हातामध्ये घेतले टोक्या टाकायला. आता आपला कांदा चाळीचा आहे, एक कप्पा पूर्णपणे लोड झालेला आहे आणि दुसरा कप्पा आपण उद्यापासून जे आपले कांदे 1 महिना झाले तेव्हा काढलेले पाती खाली झाकून ठेवलेले आहे ना, ते भरायला आपण आता उद्यापासून सुरुवात करणार आहे. आता आपले ते कांदे पूर्णपणे वावरात पडलेले आणि पूर्णपणे माल सुकलेला आहे. शेतीबद्दल असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर पटकन आपल्या व्हिडिओ एक लाईक करा, कमेंट करा, अजिबात विसरू नका.